मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आहे आपला गुहागरमधला तिसरा दिवस आणि आपण जाणार आहोत आज डेरवणला शिवसृष्टी नावाची जागा आहे. ती काय आहे ते बघूया. तिकडनं आपण परशुराम टेम्पल बघणार आहोत आणि वसिष्ठी रिव्हर पॉईंट असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सो बघूया आता आजचा तिसरा दिवस कसा होतो ते. कालचा दिवस खूप छान झाला, मजा आली आम्हाला. अँड आजचा डे 3 पण आम्ही असा धमाल करणार आहोत. आणि जर काही ऑफ बीट लोकेशन्स असतील तर ते दाखवू, कुठल्या हॉटेलमध्ये जेवणार आहोत ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आता आमचे ड्रायव्हर्स दादा आलेलेच आहेत, तर आम्ही निघतो त्यांच्याबरोबर. अनफॉर्च्युनेटली आम्हाला आतमध्ये शूटिंग करायला नाही सांगितलं, म्हणजे मुख्य गाभाऱ्यात नाही तर त्या परिसरातच नाही सांगितलं. बट हे दुर्गादेवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. आतली मूर्ती खूप छान आहे. तुम्हाला इकडे मागे जी बिल्डिंग दिसते तिकडे त्यांचं ॲकोमोडेशन आहे. त्यासंबंधी पाहिजे असेल तर मी खालती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मेन्शन करीनच, किंवा तुम्ही गुहागरचं दुर्गादेवी मंदिरबद्दल पण तुम्ही शोधू शकतात ऑनलाईन. आतमध्ये प्रसादालय आहे, भक्तनिवास आहे. इन शॉर्ट तो भक्तांसाठी राहण्याची सोय आहे. त्यांच्या काही अटी आहेत त्या सगळ्या मेन्शन्ड आहेत. आणि गुहागरला आलात, इकडे पिकनिकसाठी जरी आलात तरी आवर्जून या दुर्गादेवी मंदिरला भेट द्या. आणि आता आपण जाणार आहोत आपली आजची भटकंती करायला. चलो. हा समोर दिसतोय तो आहे दुर्गादेवीचा स्तंभ आणि हा मेन रोडला लागूनच आहे. आता इथून पुढे आम्ही जाणार होतो ते उफराटा गणपती मंदिर. हो मित्रांनो, ते मंदिर पण याच मेन रोडवर आहे. नक्षत्र हॉलिडे होम्सकडून तुम्ही जेव्हा बस डेपोच्या दिशेने जातात तेव्हा हे मंदिर तुमच्या डाव्या बाजूस येते. गाडीने 2 मिनिटात आणि पायी चालत गेलात तर अवघ्या 10 मिनिटात तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचतात. या मंदिराविषयी थोडक्यात माहिती द्यायची म्हटली तर असं की सुमारे 400 वर्षापूर्वी समुद्र खवळलेला होता आणि गावात पाणी शिरेल याची भीती गावकऱ्यांना होती. इकडच्या एका परमभक्ताने बाप्पांचा धावा घेतला आणि संकटापासून मुक्त कर अशी त्याने प्रार्थना केली. त्यावेळी पूर्वमुखी असलेला हा गणपती पश्चिममुखी होऊन त्यांनी समुद्राला शांत केले. तेव्हापासून या गणपतीला उफराटा गणपती असे म्हणतात. गुहागर येथील आणखीन एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री व्याडेश्वर मंदिर. कोकण भूमीची स्थापना झाल्यानंतर श्री परशुरामांनी 60 ऋषींना नव्याने निर्माण केलेल्या भूमीत स्थायी होण्याची आणि निवासी कुळांचे रक्षण करण्याची विनंती केली. परशुराम हे शिवभक्त होते आणि श्री शिवांनी त्यांना रोज भेटण्याची विनंती केली. व्याधी ऋषींनी गुहागर येथील या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली. अशा प्रकारे शिवाचे प्रतीक आणि मंदिराचे नाव श्री व्याडेश्वर असे ठेवण्यात आले. सध्या हे मंदिर तुम्हाला जे दिसतंय ते राजा साकुरानाच्या काळात बांधले गेले आणि साधारणपणे हे मंदिर 2000 वर्ष जुने आहे असं देखील म्हटलं जातं. आमची जर्नी पुन्हा एकदा सुरू झाली. आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं डेरवण येथे असलेली शिवसृष्टी. आपल्या महाराष्ट्रात अनेक शिवसृष्ट्या आहेत. त्यापैकी सर्वात पहिली जी शिवसृष्टी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे उभारली गेली. चिपळूण शहरापासून अवघ्या 14 किलोमीटरवर आणि सावर्डे गावापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर ही शिवसृष्टी आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकारण्यात आलेले आहेत. तर आता आपण आलेलो आहोत डेरवणच्या शिवसृष्टी या ठिकाणी. आणि हा सगळा असा परिसर आहे आसपासचा. दोन्ही बाजूस मस्त झाडी आहेत आणि इकडे दोन्ही साईडला असे शिवरायांचे मावळे उभे आहेत. मस्त देखावा उभारलेला आहे आणि हा मेन रोडला लागूनच आहे, त्यामुळे गाड्या नीट साईडला पार्क वगैरे करून उतरा. चला आता इकडनं आपण आत जाऊया. आणि आतमध्ये शूटिंगची परमिशन आहे की नाही ते आयडिया नाही आहे, ते बघू आपण सगळं. तर आता
फायनली आम्ही शिवसृष्टीचा आतला भेट देऊन आलो आणि आतमध्ये शूटिंग करायची परमिशन नाही आहे, त्यामुळे आतलं काहीच दाखवता आलं नाही. बट तुम्हाला साधारणपणे हे बाहेरचं जे आहे देखावे बघा, हे जे देखावे आहेत ते बघून तुम्हाला कळतं की आतमध्ये तुमच्यासाठी काय आहे. तर इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर महाराजांच्या जन्मापासून जे काही त्यांच्या आयुष्यात इव्हेंट्स घडलेले, जे काय घडत गेलं, तर त्याच्याविषयी थोडकी त्यांनी असं मस्तपैकी काय म्हणतात प्रेझेंट केलेलं आहे आणि त्याविषयी एका वाक्यात एक अशी माहिती वगैरे दिलेली आहे. छान आहे आणि आतमध्ये काम चालू आहे आणि नक्की व्हिजिट करा इकडे. आणि एंट्री फी तर काहीच नाही आहे, तुम्ही असंच येऊन बघून जाऊ शकतात. तर इथे पार्किंग वगैरे रोड साईडच करावी लागेल तुम्हाला. खाण्यापिण्याची इथे कॅन्टीन्स आहेत पण आम्हाला दिसले नाहीत, त्यामुळे तुमच्याबरोबर थोड्याशा पाण्याच्या बाटल्या वगैरे कॅरी करा. आपण जर्नी चालू करूया. पुढे जायचं आहे आपल्याला परशुराम मंदिराकडे. तर यावेळेला जरा असा रॉ डेटाच ठेवतो आहे आम्ही, होपचं आवडेल तुम्हाला, कारण तसं खूप आतमध्ये दाखवण्यासारखं खूप होतं बट त्या लोकांनी नाही सांगितलं. वर्षाला मिळाला बर्फाचा गोळा आणि थोडं मिळालं आईस्क्रीम. आईस्क्रीम ठीक आहे पण हे इम्पॉर्टंट होतं. मला नाही मिळालं गोळा, मला गोळा नाही मिळाला, मला गोळा नाही मिळाला. काय गप्रे. शिवसृष्टी पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो परशुराम मंदिराच्या दिशेने. बघता बघता आम्ही येऊन पोचलो ते या मुंबई गोवा हायवेवर. या हायवेवरनं जेव्हा आमची गाडी पळत होती तेव्हा मनात एकच विचार आला की जेव्हा हा हायवे पूर्ण मुंबईपासून गोव्यापर्यंत होईल तर कोकणकरांसाठी तर हा खरंच एक खूप सुखद अनुभव असणार आहे. खरं सांगतो मित्रांनो, इथून दिसणारं निसर्ग सौंदर्य अप्रतिमच आहे. परशुरामांविषयी एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती म्हणजे परशुरामांनी जेव्हा अरबी समुद्रात बाण सोडला तेव्हा समुद्राला थोडं मागे जावं लागलं आणि आजच्या काळात म्हटलं तर मुंबईपासून ते केरळपर्यंतची भूमी त्यांनी समुद्रापासून जिंकली आणि आज त्यालाच कोकण भूमी म्हणून ओळखलं जातं. या मंदिराच्या आवारात तुम्हाला अजून बऱ्याच काही अशा जुन्या गोष्टी दिसतात, म्हणजे शिवकालीन मार्ग किंवा या रेणुका माते मंदिरच्या बाजूला असलेलंच हे एक छोटंसं तळं. असं म्हणतात की परशुरामांनी जे 7 बाण मारले त्यातले काही त्यांनी इथे देखील मारले. असं म्हणतात की जेव्हा या तळ्यातलं पाणी संपूर्णपणे काढलं जातं तेव्हा जिथे बाण मारले होते त्या खुणा तुम्हाला आज देखील व्यवस्थित दिसतात. तर हे आहे प्रसिद्ध परशुरामाचं मंदिर. इथेही मंदिरात कुठेही आतमध्ये शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे, गाभाऱ्यात तर नाहीच नाही, त्यामुळे आम्ही जरा या परिसरातच शूटिंग करत आहोत. छान आहे, शांत आहे आणि इकडे आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी इकडे तुम्हाला येऊन कळतात. परशुराम कोण होते, ते माहूर गडाशी त्याचा काय संबंध आहे, तर इकडे येऊन ते तुम्ही प्रत्यक्षात ऐका. आता इथे ना काहीतरी एक मस्त रांगोळी काढलेली आहे, ती बघूया. तर इकडे संत तुकाराम महाराज, त्यांच्या पाठीशी विठू माऊली आणि मस्त अशी रांगोळी इकडे परशुराम मंदिराच्या परिसरात काढलेली आहे. आणि त्याचं कारण खास असं की त्यांची पालखी येणार आहे इथे, त्यामुळे जगद्गुरू श्री तुकोबाराय व श्री भगवान परशुराम यांची भेट इथे घडणार आहे. तर असं हे आता जी लोक इथे असतील त्याच्यासाठी तर एकदम खूपच छान आहे. असं म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकणार शब्द, इतकं त्यांच्यासाठी हे आहे. तर परशुराम मंदिराच्या इथेच खालतीच गोशाळा पण आहे. या बहुतेक डाऊन बसलेले आहेत आणि ह्यांचं चावम्याव चालू आहे. ही छोटं वासूल पण आहे तिकडे. तर आपण त्या चारा देते, वर्षा चारा देते खायला.
ती तेव्हा छोटं होती तिकडे. हे बघा या. घेतो का बाळा? अरे पोपट करू नको रे. हे बघ स्वतः घेता येते. गुड बॉय गुड गर्ल जे कोणी आहेस तू. हो. ते आलं बघ. हा, ते देते ना. छोटं. घे. वाज घेतात त्याला. नाही तुम्ही खा. आम्ही मगाचपासून त्याला ट्राय करतोय पण ते अजिबात हे नाही करत आहेत. स्वतःच घेत आहेत. छान आहे बाबा. तर हा आहे तो मुंबई गोवा हायवे आणि त्या साईडला आपण परशुरामाच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि शॉपिंग करण्यासाठी इकडे विश्रांती स्थान आणि विश्रांती स्थान ते खालती शॉपिंगसाठी पण आहे. तर आता जरा बघूया खालती जाऊन काय काय शॉपिंग करता येईल आपल्याला ते. मुंबई गोवा हायवेवर असलेलं सहस्त्रबुद्धे यांचं विश्रांती स्थान म्हणजेच या हायवेचं एक खास आकर्षण. या ठिकाणी तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मित्रांनो, हा काय पेड प्रमोशन नाही, बट आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की जर तुम्ही या मार्गावरनं ट्रॅव्हल करत असाल आणि तुम्हाला काही खास कोकणी पदार्थ जर शॉपिंग करायचे असतील तर तुम्ही इकडे येऊन नक्कीच घेऊ शकतात. म्हणजेच अगदीच म्हटलं तर आपल्या सर्वांच्या आवडत्या श्रीखंडाच्या गोळ्या, कोकम, आगळ, त्याचबरोबर फणसपोळी, आंबापोळी, अनेक प्रकारचे लोणचे तुम्ही इकडे येऊन व्यवस्थित शॉपिंग करू शकतात. इथे काय काय मिळतं त्याची एक लिस्टसुद्धा तुम्हाला इकडे दिसते आणि समोर स्क्रीनवरही तुम्ही ते बघू शकतात. तर आता आपण आलेलो आहोत ती वसिष्ठ नदीच्या व्ह्यू पॉईंटच्या इथे. म्हणजे हा मुंबई गोवा हायवेला लागूनच आम्ही अशी एक सेफ जागा बघितली जिकडे गाडी पार्क केली आणि तिथून हा असा व्ह्यू दिसतो. पॉसिबिलिटी आहे की एक ॲक्च्युअल व्ह्यू पॉईंट वेगळा असेल बट आम्ही इकडनंच बघतो आहे. समोर दिसते ती वसिष्ठ नदी आणि ती काय म्हणतात कोकण रेल्वे ती दिसते. या गोप्रोमधनं शूट केलं म्हणून तुम्हाला तसं क्लिअर दिसत नसेल बट इथे प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्हाला खूप छान दिसतं. आणि हे दादा जे आहेत आमच्याबरोबर ते सांगतात की ही जी नदी आहे ती थेट दाभोळपर्यंत जाते. तर आपण दुसऱ्या साईडनी पण जरा व्ह्यू बघूया. तर परशुराम मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर किंवा परशुराम मंदिराचं दर्शन घ्यायच्या आधीसुद्धा तुम्ही इकडे येऊ शकतात कारण हे टुवर्ड्स मुंबई साईडला जाताना हा व्ह्यू पॉईंट येतो. त्यामुळे पहिलं ते करा म्हणजे जर तुम्ही गोवा साईडनी त्या तसं येत असाल तर. आणि ॲज युज्युअल खटकलेली गोष्ट कचरा. व्ह्यू पॉईंट छान, आम्हाला निसर्ग सुंदर हवा आहे बट आम्ही नाही मेंटेन करणार. बिअरचे कॅन्स आहेत, पाण्याच्या बॉटल्स आहेत, वॉटरची बॉटल आहे, सह्याद्रीतला कचरा आणि हा तो सुंदर असा व्ह्यू पॉईंट. घाटातनं वगैरे पण खूप छान दिसतं आहे बट उगाच गाड्या स्लो करू नका कारण हा हायवे आहे जिकडे तुम्हाला सेफ जागा दिसेल, जिथे जागा अशी वेगळी स्पेशियस आहे की तुमची गाडी पार्क करून तुम्ही उतरून फोटोज काढू शकतात. तर तिकडे तुम्ही तसं करू शकतात बट अदरवाईज इकडे बघा हा व्ह्यू पॉईंट छान आहे. तर मग चला आता जाऊया. दुपारची वेळ झालेली आहे, ऑलमोस्ट 1:30 वाजलेला आहे. आता आम्ही जेवायला जात आहोत. बहुतेक तरी चिपळूणमध्ये जाऊ कारण त्यांनी सांगितलं कोणतं तरी हॉटेल अभिषेक म्हणून आहे, तिकडे जाऊ जेवायला आणि मग जेवण झाल्यानंतर देन बॅक टू अवर रिसॉर्ट. तर भेटू लवकरच हॉटेलमध्ये.